आम्ही अंधेरी पोलीस आणि CBIचे अधिकारी असल्याचे सांगून डिजिटल अटकेची भीती दाखवत बोईसरमधील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 3.5 कोटींचा गंडा घालण्यात आला होता। या प्रकरणी आता पोलिसांनी 8 जणांच्या टोळीला अटक केली आहे आणि लुबाडलेल्या रकमेपैकी 22 लाख रुपये परत मिळविण्यास पालघर पोलिसांना यश आलं आहे। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित व्यक्तीने बोईसर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे। पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर येथे राहणारे 71 वर्षीय अनिल कुमार आरेकर हे LIC मधील अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले आहे। या वृद्ध नागरिकाला त्यांच्या मोबाईलवर प्रदीप सावंत हे बनावट नाव धारण केलेल्या व्यक्तीने दिनांक 18 डिसेंबर 2024 ते दिनांक 10 फेब्रुवारी 2025 या दरम्यान जे पीडित आहे अनिल कुमार विष्णू आरेकर यांची फोनद्वारे फसवणूक केली होती। प्रदीप सावंत नावाच्या व्यक्तीने विविध मोबाईल नंबरवरून अनिल कुमार आरेकर यांच्या मोबाईलवर वेळोवेळी व्हॉट्सॲप व्हॉइस कॉल करून तो अंधेरी पोलीस ठाणे मुंबई येथून बोलत आहे असे भासून आरेकर यांना त्यांचा मोबाईल नंबर इनलिगल ॲडव्हर्टायझिंग व हॅरेसमेंट यामध्ये ट्रेस झाला आहे। तुमची केस CBI कडे गेली आहे। CBI कडून केसचा तपास होणार आहे। तुमची पोलीस कस्टडी घ्यायची आहे। आपण अंधेरी पोलीस ठाण्यातून बोलत असून तुमचा मोबाईल नंबर बेकायदेशीर जाहिरात व शारीरिक मानसिक त्रास देण्याच्या प्रकरणात सापडला आहे। तुमच्या विरोधात गुन्ह्याचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून म्हणजेच CBI कडून होणार आहे। तुम्हाला ताब्यात घेण्यासाठी पोलीस निघाले असून पुढच्या 10 मिनिटात पोलीस तुमच्या घरी पोहोचतील। या प्रकरणाची गुप्तता ठेवली नाही तर 5 वर्षापेक्षा जास्त शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल अशा प्रकारची भीती अनिल कुमार आरेकर यांना आरोपीने दाखवली। त्यानंतर कॉन्फरन्स कॉलवर प्रमोद शंकर भोसले नावाच्या आणखी एका बनावट व्यक्तीने आपण CBIचे सरकारी वकील आहोत, तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक असून तुम्हाला यातून बाहेर पडायचे असेल तर आम्ही सांगू ते ऐकावे लागेल। तुम्ही आमचे ऐकले नाही तर तुमच्या मुलीला त्रास होईल असे सांगत तुमच्या बँक खात्यांमधील सर्व रक्कम दिलेल्या बँक खात्यांवर पाठवा। रिझर्व्ह बँक व CBI हे सर्व प्रकरणाची चौकशी करून 10 मार्चपर्यंत तुम्हाला तुमची रक्कम परत करतील अशा प्रकारे त्यांनी आश्वासित केले। मात्र डिजिटल अटकेच्या भीतीने घाबरलेल्या अनिल कुमार आरेकर यांनी आपल्या विविध बँक खात्यांमधून 3,56,60,00,000 रुपये त्यांना सांगण्यात आलेल्या बँक खात्यांवर पाठविले। मात्र डिजिटल अटक करताना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे पाठवलेली रक्कम 10 मार्चपर्यंत परत बँक खात्यात न आल्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री आरेकर यांना झाली। या आर्थिक फसवणूक प्रकरणी त्यांनी बोईसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता। डिजिटल अटकेची भीती दाखवत एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याची 3.5 कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याची घटना पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी अतिशय गांभीर्याने घेतली। गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्यासाठी बोईसर पोलीस ठाणे आणि पालघर सायबर पोलीस ठाणे यांचे पथक तयार करण्यात आले। पोलिसांच्या पथकाने गुन्ह्यात वापरण्यात आलेली जवळपास 1,500 मोबाईल सिम कार्ड, फिर्यादीच्या बँक खात्यांमधून विविध व्यक्तींच्या खात्यांमध्ये जमा झालेले पैसे व तांत्रिक माहितीच्या आधारावर यशस्वी माग काढत पोलिसांनी नागपूर येथून सैफ अहमद रिजवान अन्सारी, फैज अहमद रिजवान अन्सारी, झोएब अहमद रिजवान अन्सारी, गुणवंत रामराव मते व गुजरातच्या अंकलेश्वर येथून झाकरिया झोया, सोएब शाह, रिजवान मलिक आणि बिहारमधून बाबर सिराज खान या 8 जणांच्या टोळीला अटक केली आहे। या गुन्ह्यात देशाबाहेरील दुबई आणि कंबोडिया येथे वास्तव्यात असलेले आणखी काही आरोपी सहभागी असण्याची शक्यता असून महाराष्ट्र सायबर पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणाच्या मदतीने त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे।
तर तपासात आंतरराष्ट्रीय एक लिंक असल्याचा संशय निर्माण झाला असून तपास अजून सुरू आहे। आरोपी क्रमांक 1 ते 7 यांना 11 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर आरोपी क्रमांक 8 याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते। तर तपासाची धुरा पोलीस निरीक्षक शिरीष पवार बोईसर पोलीस ठाणे व अजय गोरड सायबर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखालील पथक सांभाळत आहे। मात्र या कारवाईमुळे डिजिटल फसवणुकीच्या बाबतीत नागरिकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहावे असा सल्ला पोलिसांनी दिला आहे।